हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्ड सब्जेक्ट EVS पार्ट 1 मधील जो आपण आपला जो 20 लेसन जो आहे आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह या लेसनचा आपण जो राहिलेला जो पार्ट आहे तो आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, आपण एक पार्ट पाहिला मागच्या व्हिडिओमध्ये. आता जो राहिलेला आपला पार्ट आहे तो आपण घेणार आहोत. तर पहा, त्यामध्ये आपण पाहूयात डू यू नो. आता तुम्हाला माहीत आहे का? त्यामध्ये पहा, वी हॅव बीन सक्सेसफुल इन इरॅडिकेटिंग पोलिओ इन अवर कंट्री. द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज प्रेज्ड इंडिया फॉर दिस अचीवमेंट सिन्स द कॅम्पेन अगेन्स्ट पोलिओ वॉज कॅरीड आउट विथ एज्युकेशन dedication over many years. The disease was eradicated. तर पहा, आपल्या देशातील पोलिओ हा आजार हद्दपार करण्यात आपल्याला यश मिळालेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या देशाची यासाठी प्रशंसा केली आहे आणि पोलिओ निर्मूलनाची मोहीम गेली अनेक वर्षे सातत्याने राबवल्याने आपल्या देशाला पोलिओवर मात करता आली आहे. त्यानंतर पहा, व्हॉट इज द फ्रेज दो बूंद जिंदगी के रिलेटेड टू. आता पहा, दो बूंद जिंदगी के हे वाक्य कशाच्या संदर्भात आहे याची माहिती तुम्हाला घ्यायची. तर पहा, दो बूंद जिंदगी के हे वाक्य कशाच्या संदर्भात आहे? तर हे वाक्य पोलिओच्या संदर्भात आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया तिकडे. आता डू यू नो. आता तुम्हाला माहीत आहे का? तर पहा, इथे एक आपल्याला पिक्चर दाखवले रोबोटचं. अ रोबोट टेकिंग केअर ऑफ अ पेशंट. आता पहा, तो जो रोबोट आहे तो आजारी माणसाची सेवा करताना आपल्याला दिसत आहे. नाव अ डेज इन मेनी हॉस्पिटल्स अब्रॉड रोबोट्स आर यूज्ड फॉर द सर्व्हिस अँड एड ऑफ पेशंट. तर पहा, परदेशातील काही हॉस्पिटलमध्ये आता आजारी माणसाच्या सेवेसाठी रोबोचा वापर केला जातो. विल इट बी फन टू हॅव रोबोट्स वर्क फॉर यू. आता पहा, रोबोट करून काम करून घेताना मजा येईल का? ऑर विल इट बी बोरिंग विथ नो अदर ह्युमन बिईंग्स प्रेझेंट. आणि त्याच्याकडून काम करून घेताना मजा येईल की माणूस अवतीभोवती नसेल तर कंटाळेल. तर पहा, आपल्याला रोबोट करून काम करून घेण्यात मजा पण येईल, पण जर पेशंटच्या अवतीभोवती जर कोणी माणूस नसेल तर तो आपल्याला काय होईल? त्या पेशंटला कंटाळा पण येईल. तर पहा, आता खाली तुम्हाला एक ट्राय दिस म्हणजे करून पाहण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती तुम्हाला करून पाहिजे आहे. तर पहा, काय करायचे त्यांनी काय सांगितलं आपल्याला की वर्गातील सगळ्या मुलामुलींचे काय करायचे? 2 गट करायचे. त्याच्यामधील अ गटातील मुलामुलींच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आणि ब गटाच्या मुलावर काय करायची? पट्टी बांधायची नाही. आणि 2 गटातील एक मुला-मुलीला एकत्र करून काय करायचे? जोड्या करायच्या आहे. आणि प्रत्येक जोडी वर्गापासून शाळेच्या काय करायचं? मुख्य जो गेट असते तिथपर्यंत घेऊन जायचे. आणि तिथे पोहोचल्यानंतर पहा, मग काय करायचे? अ गटातील मुलींच्या किंवा मुलाच्या डोळ्यावरती पट्टी सोडायची आणि ती काय करायची? ब गटातील मुलांच्या डोळ्यावरती बांधायची. आणि परत काय करायचे? मग तुम्हाला ते क्लासकडे यायचे. आणि हे केल्याच्या नंतर पहा, मग तुम्हाला खाली काय विचारले? व्हॉट डिफिकल्टी डिड यू फेस वाईल वॉकिंग ब्लाइंड फोल्डेड. आता पहा, डोळ्यावर पट्टी बांधून चालताना कोणत्या अडचणी आल्या? त्यानंतर कुड यू वॉक ॲट युअर नॉर्मल स्पीड वाईल ब्लाइंड फोल्डेड. आणि डोळ्यावर पट्टी असताना तुम्ही नेहमीच्या वेगाने चालू शकलात का? आणि वेन नॉट ब्लाइंड फोल्डेड डिड यू वेट फॉर युअर ब्लाइंड फोल्डेड क्लासमेट ऑर लिव्ह देम बिहाइंड. आणि तुमच्या डोळ्यावर जेव्हा पट्टी नसताना तुम्ही तुमच्या जो जोडीतील मुलामुलींसाठी थांबत होतात की त्याला मागे टाकून पुढे जात होता. हे तुम्हाला काय करायचं आहे? करून पाहायचं आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट पहा, इफ युअर पार्टनर लिव्स यू बिहाइंड हाऊ वुड यू फील. आणि तुमचा किंवा तुमची जे जोडीदार आहे तुम्हाला मागे टाकून गेला असल्यास तुम्हाला कसे वाटले? ही तुम्ही ॲक्टिव्हिटी केल्याच्या नंतर तुम्हाला ते काय करायचे? पाहायचे. त्यानंतर पहा, यू मे हॅव सीन अ ब्लाइंड पर्सन विथ अ व्हाईट केन वॉकिंग अलॉंग द स्ट्रीट. ब्लाइंड पीपल कॅन वॉक अबाउट इन पब्लिक प्लेसेस फ्रीली विथ द हेल्प ऑफ द व्हाईट केन. रस्त्यावरून जाताना हातात पांढरी काठी घेऊन चाललेली एखादी दृष्टीहीन व्यक्ती तुम्ही पाहिलेलीच असेल. अशा प्रकारे पहा, ती अंध व्यक्ती आहे, त्याच्या हातामध्ये कोणती काठी आहे? पहा, पांढरी काठी. अशी व्यक्ती तुम्ही पाहिलीच असेल. आणि पांढऱ्या काठीच्याच मदतीने जी दृष्टीहीन व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने ते वावरू शकतात. इन सम बिल्डिंग्स द फ्लोर नंबर्स ऑन लिफ्ट्स are written in braille that helps a blind person to go to any floor they wish without help. A blind person can also vote secretly like other citizens because of braille signs on voting machines. तर पहा, आता काही इमारतीमधील जे लिफ्टमध्ये पहा मजल्यांचे क्रमांक ब्रेल लिपीमध्ये लिहिलेले असतात. त्यामुळे काय होतं पहा, कोणाच्याही मदतीशिवाय अशा इमारतीमध्ये त्या व्यक्ती हव्या त्या मजल्यावर जाऊ शकतात. कोणत्या व्यक्ती? अंध व्यक्ती. आणि मतदान यंत्रावर पण ब्रेल लिपीच्या सोयीमुळे दृष्टीहीन व्यक्तीही इतराप्रमाणे गुप्त मतदान करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण.
In schools, universities and in some other buildings you may have seen a concrete slope next to the stairs. आता पहा, तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयामध्ये तसेच काही इमारतीमध्ये तुम्ही पायऱ्या शेजारी उताराचा पट्टा बांधलेला पाहिला असेल. अशा प्रकारे पहा, पट्टा तुम्ही बांधलेला पाहिला असेल. शाळेमध्ये किंवा एखाद्या मोठ्या इमारतीमध्ये अशा प्रकारचा एक पट्टा काय केलेला असतो, बांधलेला असतो, तो तुम्ही पाहिलेला असेल. दिस स्लोप इज कॉल्ड रॅम्प. आणि तो जो पट्टा आहे त्या उताराच्या पट्ट्याला काय म्हणतात पहा, रॅम्प असे म्हणतात. द रॅम्प मेक्स इट पॉसिबल फॉर पीपल इन व्हीलचेअर्स टू एंटर द बिल्डिंग. सम बिल्डिंग्स ऑल्सो हॅव स्पेशल टॉयलेट्स फॉर पीपल इन व्हीलचेअर्स. आणि ह्या रॅम्पमुळे पहा, चाकाची खुर्ची वापरणाऱ्या व्यक्तींना इमारतीच्या आत येणे शक्य होते. आणि जी म्हणजे व्हीलचेअर जे वापरण्यासाठी विशेष प्रकारच्या जे व्हीलचेअर जे लोक वापरतात त्यांच्यासाठी पहा, विशेष प्रकारच्या टॉयलेटची पण सुविधा काही इमारतीमध्ये असते. These facilities exist so that people with special need can live their daily lives easily. आता पहा, विशेष गरजा असलेल्या व्यक्तींना आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पाडता यावेत यासाठी या सुविधा असतात. However, these facilities are not available everywhere. We must treat people with special needs with care, whether these facilities exist in public places or not. आता हे ज्या सुविधा आहेत मात्र या सुविधा सर्व ठिकाणी उपलब्ध असतातच असे नाही. सार्वजनिक ठिकाणी सुविधा असोत किंवा नसोत, विशेष गरजा असलेल्या व्यक्तीशी आपण प्रेमाने वागले पाहिजे. आता प्रत्येक ठिकाणी अशा सुविधा असतील असे नाहीच, पण हे जे विशेष गरजा असणारे जे लोक आहेत, ज्यांना चालण्यामध्ये अडथळा असतो किंवा जे अंध लोक आहेत, अशा विशेष गरजा असलेल्या व्यक्तीशी आपण प्रेमाने वागले पाहिजे. ब्लाइंड पीपल कॅन रीड अँड राईट बाय युझिंग युअर सेन्स ऑफ टच. आता पहा, दृष्टीहीन व्यक्ती स्पर्शाच्या लिपीचा वापर करून लिहू वाचू शकतात. दिस सिस्टीम ऑफ रायटिंग इज कॉल्ड ब्रेल. आणि या लिपीला कोणती लिपी म्हणतात, ब्रेल लिपी असे म्हणतात. ब्रेल कॅरेक्टर्स मेक यूज ऑफ राईस डॉट्स क्रेडिट ऑन पेपर. इच कॅरेक्टर हॅज अ फिक्स्ड नंबर अँड अरेंजमेंट ऑफ डॉट्स. आता पहा, या लिपीत प्रत्येक अक्षरासाठी काही टिंब ठरलेली आहेत आणि कागदावर दाब देऊन ठराविक टिंबांना उठाव दिला जातो. A blind person can read the proper by filling these raised dots. However, all of the books written in ordinary script are not available in braille. Blind person can listen to the stories of the are read out. आणि पहा, हे जे कागदावरील किंवा टिंबाना ते स्पर्श करून दृष्टीहीन व्यक्ती लिहिलेला मजकूर काय करू शकतात, ते वाचू शकतात. आणि आपल्या भाषेत मिळणारी सगळीच पुस्तके काही ब्रेल लिपीमध्ये मिळत नाहीत आणि आपण आपल्याला आवडलेली गोष्ट आपल्या दृष्टीहीन मित्राला किंवा मैत्रिणीला वाचून दाखवू शकतो. तर पहा, आता जे अंध व्यक्ती जे असतात तर त्यांच्यासाठी कोणती लिपी असते पहा, ब्रेल लिपीत काय केलेलं असतं त्यांच्यासाठी लिहिलेला असतो. आणि मग ब्रेल लिपीचा वापर करून ते लोक काय करू शकतात, तर बराचसा असा मजकूर ते वाचू शकतात. आणि प्रत्येक गोष्टी आता प्रत्येक जे पुस्तक आहे ते ब्रेल लिपीमध्ये असू शकतं का, नाही. तर मग आपण काय केलं पाहिजे, आपले जे अंध एखादी जर दृष्टीहीन मित्र जे कोणी असेल तर त्यांना आपण काय केलं पाहिजे, आपल्याला आवडलेली गोष्ट आपण त्यांना वाचून दाखवली पाहिजे. तर पहा, पिक्चरमध्ये दाखवले त्यांनी ते काय करत आहेत, ते अंध व्यक्तींना मदत करत आहेत. इथं पहा, इथं तुम्हाला दिले आहे ब्रेल अल्फाबेट्स आहेत पहा, इथं ब्रेल लिपी. दुसऱ्या पेजवरती पण दिलेलं आहे खुणांची त्यांची अशी भाषा असते पहा, अ साइन लँग्वेज इन इंडिया. आता खुणांची भाषा म्हणजे जे कर्णबधीर लोक असतात त्यांच्यासाठी खुणाची भाषा असते, किंवा शिवाय बोलणाऱ्याच्या ओठाच्या हालचाली व हावभाव पाहून बोललेले समजून घेण्याचे तंत्रही त्यांना शिकवले जाते, जे कर्णबधीर मुलं असतात त्यांना. आणि आपण जर सावकाश आणि स्पष्टपणे त्यांच्याशी बोललं तर त्यांना काय होते, आपले बोलणे या लिपीने काय होते, लगेच कळते. ही काय त्यांची खुणांची भाषा असते, म्हणजे सांकेतिक खुणाच्या विशेष त्यांची ही काय असते, भाषा असते. आणि अशाच प्रकारचे पहा, अशा खुणांच्या बातम्या पण आपल्याला टेलिव्हिजनवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट पहा, आता डू यू नो. आता तुम्हाला माहीत आहे का, सुधा चंद्रन is an expert Bharatnatyam dancer. She lost a leg in an accident. However, even with an artificial leg, she continues to dance and act with great determination. आता पहा, सुधा चंद्रन या भरतनाट्यम नृत्यात पारंगत असलेल्या नर्तिका आहेत. एका अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला, तरीही त्यांनी पहा आर्टिफिशियल लेग्स म्हणजे कृत्रिम पाय लावून त्यांची अत्यंत जिद्दीने त्यांनी नृत्य आणि अभिनय चालू ठेवला आहे. त्यानंतर पहा, रवींद्र जैन इज ब्लाइंड. ही हॅज कंपोज म्युझिक फॉर मेनी मूवीज अँड टेलिव्हिजन प्रोग्राम.
प्रोग्राम्स. ही हॅज ऑल्सो रिसीव्ह मेनी अवॉर्ड्स फॉर हिज म्युझिक. आता पहा त्यानंतर रवींद्र जैन हे जे आहेत ते कसे आहेत, दृष्टीहीन आहेत, ते त्यांना दिसत नाही. त्यांनी अनेक चित्रपटांना आणि दूरदर्शनच्या मालिका असतात त्यांना संगीत दिले आहे आणि त्यांच्या मधुर संगीताबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यानंतर आहे शरद गायकवाड. इज disabled in one hand, however he has made the country famous worldwide in swimming competition. आणि पहा त्यानंतर आहे शरद गायकवाड. यांचा एक हात काय आहे, अधू आहे, मात्र पोहण्याच्या शर्यतीमध्ये त्यांनी आपल्या देशाचे नाव जगभरात पोहोचवले आहे. म्हणजे पहा असे यांच्या विशेष अडचणी आहेत तरी पण त्यांनी त्यांचे नाव काय केलेलं आहे, आपल्या देशामध्ये त्यांचं नाव त्यांनी उंचावलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात की आपण आता काय शिकलो. व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय शिकलो तर पहा, बिईंग सेन्सिटिव्ह इज अंडरस्टँडिंग द डिफिकल्टीज ऑफ द पीपल इन युअर फॅमिली अँड लोकॅलिटी अँड हेल्पिंग देम वेन नीडेड. आता आपल्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्तीच्या अडीअडचणी समजावून घेणे, वेळप्रसंगी त्यांना मदत करणे म्हणजे संवेदनशील असणे होय. वी मस्ट treat old people, patient and those with special needs with care and respect. आपल्या आजूबाजूला किंवा कुटुंबात असणाऱ्या वृद्ध, आजारी व विशेष गरजा असलेल्या व्यक्तींशी आपण प्रेमाने व आदराने वागले पाहिजे. इफ वी आर सेन्सिटिव्ह अवर कॅपॅसिटी टू हेल्प अदर इन्क्रीजेस. संवेदनशीलतेमुळे आपल्यातील मदत करण्याची वृत्ती काय होते, वाढते. तर पहा अशा प्रकारे आपला जो लेसन होता, I will be responsible and sensitive. I will be responsible and sensitive हा लेसन आपण या व्हिडिओमध्ये पाहिला. तर पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.